रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. या बरं उडीद वडे खायला गरम गरम. आज मुलांची फरमाईश होती उडीद वडे आणि खोबऱ्याची चटणी. काय मस्त उडीद वडे झालेत. आपलंच कौतुक आपण करायचं आणि मोठं व्हायचं, बरोबर ना? टिफिन भरून तेजूची छान अशी वेणी बांधून दिली. आज मला जायचं होतं गावी. ह्या मॅडमला काय नेऊ शकत नव्हते कारण आज स्कूल होती, स्कूलला सुट्टी नव्हती. सो पटकन यांचं आवरून दिलं आणि यांना केलं टाटा बाय बाय. घरातले सर्व कामं आवरून घेतली आणि पोहोचले मैत्रिणीच्या बड्डेला. व्हिडिओ काही करू शकले नाही, त्यामुळे फोटोज पोस्ट केला. त्यानंतर आम्ही दोघी मैत्रिणी निघालो गावी. मला जायला झाला होता उशीर. गावी जाऊन पाहते तर काय, यांची मस्त गरम भजे पार्टी चालू होती. मग काय, मी पण बसले भजे तळायला. आमच्या सासूबाईंची ही नागपंचमी स्पेशल मेहंदी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडे आमच्या छोट्या सासूबाईंनी सर्व नैवेद्य भरून घेतली आणि सर्व पोळ्या आम्ही करून घेतल्या. हे आमचं घर. घरापासून थोड्याच अंतरावरती विहीर आहे आणि विहिरीच्या जवळ गणपती बाप्पांची स्थापना करायची होती आज. ही पहा विहीर, हिचं बांधकाम झालेलं आहे. सोयीचं पाणीपूजनही करून घ्यायचं आहे. ब्राह्मण काकांनी सर्व पूजा करून घेतली. आता फायनली आमच्या सासूबाईंची इच्छा पूर्ण झाली. त्या या गणपती बाप्पाच्या सर्वात खास भक्त आहेत. त्यांनी खूप दिवसापासून या गणपती बाप्पाची सेवा केली. आज तो दिवस फायनली आला. इकडे विहिरीचं पाणीपूजनही करायचं होतं, त्यामुळे पाणीपूजनाचीही तयारी चालू झाली. छान अशी परडी भरून घेतली. त्यानंतर ओटी भरणही करून घेतलं. हे ओटी भरण 5 सुवासिनी मिळून करतात किंवा 7 सुवासिनी असं म्हणतात. विहिरीमध्ये आसरा असतात, त्यामुळे आमच्या जाऊबाईंनी 7 आसरांचंही पूजन करून घेतलं. आमच्या मोन्या दादानं परडी पाण्यामध्ये विसर्जित केली. आज खूप भारी वाटत होतं. विहीरही खूप छान दिसत होती. सर्वांच्या मेहनतीचं कष्टाचं हे फळ. पाणीपूजन झालं, गणपती बाप्पांची आरती झाली, वेळ आली प्रसादाची. सासूबाई तर आज जाम खुश होत्या, कारण फायनली गणपती बाप्पा स्थापित झाले होते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. इकडे छान अशी भजन सेवा चालू झाली होती. सर्व महिलांनी खूप छान असं भजन केलं. मन प्रसन्न झालं, भारी वाटलं. पूजा करून येईपर्यंत इकडे पल्लवीनं आणि सुनबाईनं सर्व भांडी घासून घेतली. सासूबाईंची तयारी चालू होती. सुवासिनींना ताटं बनवायची. त्यानंतर इकडे गजे जीव घातले आणि नंतर काय शूट करू शकले नाही. रामकृष्ण हरी मंडळी, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.